पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्य इथोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे, पारता तुझे. पाहता तुझ्या मानाने पाहिले असता त्रैलोक्य लहान वाटते, तुझा पराक्रम इतका श्रेष्ठ आहे. आता पोरांचे पराक्रम फिल्मी गाणं इतकं पटकन पाठ होतं. भेंड्या खेळताना मी पाहत असतो बरं का. आपल्या आळंदीहून येताना भेंड्या ज्या चालतात, काय पाठ म्हणलं यांना, बाकी कसं पाठ होत नाही, अभ्यासाचं उत्तर पाठ होत नाही, काही पाठ होत नाही, प्रत्येक गाणं पाठ होतं आधुनिक. हे कसं राहतं? म्हणजे टॅलेंट आहे हो. पण बैल लगा है गाणे को, टॅलेंट आहे पण इलाज काय? तसं सांगितलंय, त्रैलोक्य लहान वाटतं असा तुझा पराक्रम आहे. तो तू की आजी येथे सांडून या वीरवृत्ती ते, अधोमुख रुदना ते करिता हाशी. तोच तू आज या ठिकाणी वीरपणा सोडू खाली तोंड घालून रडत आहेस, म्या म्या करीत. मी नाही लढणार. बसले खाली. विचारी तू अर्जुनू की कारुण्य की जिसी दिनू, सांग पांधकारे भानू ग्रासीला अति. अर्जुना तू विचारी आहेस, आपल्याकडे लावून घ्या. प्रत्येक जण आपल्याला अधिकारी पुरुष सांगतोय आपण विचारी आहोत. पहा आपण खरंच विचारी आहोत का? खरंच विचारी आहोत का? वळवा आपल्याकडे सगळं. मुलांनी वळवायचं आणि संसारिक आपणही आपल्याकडे वळवायचं. आपण विचारी आहोत का? हो आहोत ना. किती शिबिराला आले, किती ज्ञानेश्वरी बुडवल्या, किती साधना बुडवल्या, आणि घरी किती साधना जण करत नाहीत, किती जणांनी प्रयोग बुडवले. आपण विचारी आहोत का? आपल्याला उत्तरल्या नाही. प्रश्न उत्तर दिली तर फेलच होत. अर्जुना तू विचारी आहेस, असे असता करुणेने तू दीन का व्हावास? माणसामध्ये इतक्या प्रचंड क्षमता भगवंतांनी दिल्या आहेत. ह्या 6 चक्रांमध्ये अफाट क्षमतेचा धनिया. स्वामी रामतीर्थ म्हणाले होते, हा सूर्य माझ्या मनात आलं तर चेंडू सारखा उचलून मी फेकू शकतो. हा सूर्य, एवढी क्षमता संपन्न माणूस असू शकतो. आपल्याला देखील क्षमता संपन्न होण्याकरिता कुंडलिनी जागरण जाग झालेलं आहे. पण आपण त्याचा उपयोग काय केला, विचारी आहोत का? एवढंच फक्त प्रश्न आहे. सगळं आहे आमच्याकडे, आपण विचारी आहोत का? नाहीत म्हणून दीन झालोत. राजयाची कांता काय भीक मागे. राजाची पत्नी आणि ती भीक मागते, शोभत नाही. ईश्वराचा भक्त म्हणून आपण असो, भीक मागतो, शोभत नाही. पण भक्त पाहिजे, नाही तर राजाची पत्नी कटोरा घेऊन चालली, चालतं? म्हणून दीन झालास, कारण आपल्या क्षमतेचा उपयोग समजलेला नाही म्हणून दीन झालास. मी म्हणलं ना, एकदा तुम्हाला उदाहरण सांगितलेलं होतं. गोरक्षनाथांचा शिष्य पिंगला बायको मेली म्हणून स्मशानामध्ये जाऊन रडत बसला. हाय पिंगला 7 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. गुरुनी शिष्यांचे तोंड पाहिले. अरे म्हणले, आपला एक असा शिष्य दिसत नाही. म्हणले, सर त्यांची बायको मेली. मग तो रडत बसलाय स्मशानात. दुसऱ्याला बोलवलं, जा पाय जरा काय चाललंय, त्याला समजून घेऊन ये. जसं आपण आता संपर्क मंडळ केलंय, तसं गुरुनी एक संपर्क मंडळ केलं होतं. एकाला पाठवलं. आता त्यांनी पाहिलं तर तो पाहतही नव्हता, रडत बसलेला. हाय पिंगला. त्या स्मशानामध्ये राखेला कवटाळून. त्यानंतर याला वाटलं आता समजून सांगून तर काही अर्थच नाही, म्हणून याने एक मडकं आणलं बाजारातून, एक छोटी मटकी पाणी भरून, आणि त्याच्या बाजूनं चालला
आणि अशी पाडली दूरवर 15 फूट अंतरावर, आणि हाय माझी मटकी फुटली, हाय माझी मटकी फुटली म्हणून असं रडायला लागला. थोडा वेळ यांनी पाहिलं, काय मूर्ख आहे आपला मित्र गुरुबंधू, मटकीसाठी रडतो म्हणून त्याने डोळे गिळे पुसले, उठला, त्याच्याकडे गेला. कुठून आणली होती मटकी? म्हणले बाजारातून. मग रडायला काय झालं? म्हणले मटकी फुटली, दिसत नाही का? आता ही मटकी कशी येईल? दुसरी घे ना म्हणले. म्हणले तू कशा करता रडतोस? म्हणले माझी पिंगला मेली. म्हणले तू दुसरी घे. कुठून आणू म्हणे दुसरी? मटकी तरी दुसरी येते. मी दाखवतो म्हणले तुला. हजारो पिंगला स्वतःच्या सामर्थ्याने निर्माण केल्या. उचल म्हणले तुझी पिंगला कोणती आहे. बाप रे म्हणाला, तुझ्या ते सामर्थ्य कुठून आलं? ते म्हणे तुझ्याजवळ पण आहे, पण तू विसरलास. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. तुझ्याजवळ शक्ती आहे पण तुला कळत नाहीस. आपल्याकडे सगळ्या शक्ती आहेत, आपल्याला कळत नाही, कारण आम्ही बेहोशीत आहेत. हम बेहोश आहे, होश में नाही आहे. आणि म्हणून भिकारी आहोत, म्हणून भिकारी आहोत. म्हणून दीन झालास. अंधाराने सूर्य गिळला आहे काय? सांग बरे. या करुणान दीन झाल्यानंतर तू काय दिवे लावणार आहेस? भगवान कृष्ण म्हणतात, ना तरी पवन मेघासी बिये की अमृतासी मरण आहे. पाये पा इंधनाचे निगिळून जाये, पाव काते पा. वारा मेघास कधी भ्याला आहे का? अरे ढगाला वारा भिवून पळाला का? अमृताला मरण आहे काय? अमृत पळून गेलं मरणाला पाहून, असं झालंय? किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे काय? लाकूड भिवून पळालं नाही, अग्नीला गिळून टाकलं म्हणे लाकडाने. तसं तू भ्यायलास चांगलं नाही. वीराणी भिवू नये की लवणेची जळविरे. उद्या जर रणांगणातून आपल्याकडे किती फौज आहे माहिती आहे? जवळजवळ 12-13 लाख 14 लाख फौज आहे. कसे मारू म्हणून, अहिंसा म्हणून ही पळून आली. काय होईल आपलं सांगा बरं? आम्ही पाकिस्तानशी लढणार नाहीत, भलेही ते मारत. काय होईल आपलं सांगा? भगवान हे सांगतायत की लवणेची जळविरे संसर्गे काळ कुटुंबरे. सांग पा महापणी दर्दुरे गिळजे काही. अथवा मिठानेच पाणी विरेल काय? दुसऱ्या मरक्या संयोगाने काळकूट विष मरेल का? सांग बरे. बेंडुकाने भुजंगाला कधी गिळले आहे काय? काळकूट विषाने भ्यावं, आणि बेंडकानं नाही भुजंगानं नाही बेंडकानं भुजंग गिळला म्हणे, असं झालंय? नाही. सिंहासी झोंबे कोला ऐसा पाडा ती का झाला. परितोत्वासाच केला आणि येत. कोला सिंहाबरोबर झोंबी खेळला, असं झालंय कधी? कोला आणि सिंहाची झोंबी. विलक्षण प्रसंग कुठे घडला आहे काय? पण तो प्रकार आज मला इथे पाहायला मिळाला. तू भ्यायलास, भीतीशी झोंबी खेळायलास, अमृत भिवून पळायलाय. कशाला? मृत्यूला. असं व्हायलंय. मनोणी अजुनी अर्जुना झणे चित्त देशी हिना. वेगी धीर करुणिया मना सावध होई. म्हणून अर्जुना अजून तरी या मोहाकडे लक्ष देऊ नकोस. पहिली आर्ग्युमेंट भगवंतानी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न एका स्टाईलने केला. अरे तू तुझ्याकडे पहा, तू योद्धा आहेस, तू अमृतास समान आहेस, तू असा असा पराक्रम केलेला आहेस, तुला काय कमी मी सामर्थ्य दिलंय, कमी पडलंय तुला देण्यामध्ये सांग. द्रोणाचार्यांचा शिष्य आहे, सगळं काही आहेस, म्हणून तू भिवू नकोस. तू मनाला वेगाने धीर धरून सावध हो. सांडी हे मूर्खपण उठी गे धनुष्यबाण. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. हा मूर्खपणा सोड, उठ, धनुष्यबाण हातात घे. युद्धाच्या वेळी हे कोणते करून पण तुझे आहे. हे कारुण्य भाव कसाचा जन्माला आहे तुला? युद्धाच्या वेळेस असं नसावं. एक एकने दसकू मारा आपल्याकडे गीत आहे. शुरांची आरती होते आणि भ्याड लोकांची नालस्ती होते.
हो गा तू जाणता, हा गा तू जाणता, तरीच विचारिशी का आता, सांगे झुंजा वेळे सुदयता, उचित काही. अरे तू तर जाणतायस, तर मग या वेळी नीट विचार का करीत नाहीस? युद्धाच्या वेळी दयाळू पण योग्य आहे काय सांग? मुलगी फार आवडते म्हणून तिचं लग्नच करायचं नाही असं ठरवलं तर काय होईल? नाही बा, मी या मुलीशिवाय राहू शकत नाही, मुलगी माझ्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून आम्ही लग्न करीत नाहीत. योग्य आहे? हे दयाळू पण योग्य आहे का? रणभूमीमध्ये उभा राहिला असताना हे असती पै कीर्तीची नाश आणि परत्रिकाशी अपभ्रंश, म्हणे जगन्निवास अर्जुना. ते जगन्निवास भगवान श्रीकृष्णचंद्र अर्जुनास म्हणाले, समरसमयी शत्रुविषयीची दया तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी आहे व परलोक प्राप्तीस घालविणारी आहे. अनेक पोरं टॅलेंट असताना एखादी पोरगी आवडली म्हणून तिच्या मागे लागतात, टॅलेंट खलास होतं. अनेक पोरींचं फक्त आयुष्य बर्बाद होत असेल तर ह्या विकारामध्ये. अभ्यासाच्या वेळेस पोरीच्या नादी लागतात, पोरगी पोराच्या नादी लागते आणि अभ्यासाचे क्षण संपतात, संपून जात. म्हणून इथे हा मूर्खपणा सांडून धनुष्यबाण हातात घे. जसं नेपोलियनला आईच्या पत्रांनी शिकवलं तसं आपल्याकडे समोर पाहिजे, काही नाही, अभ्यास. आपल्यालाही संसारात राहत असताना अध्यात्म प्रत्येकाला सांगितलंय, पोरांना सांगायला ते पोरं जरा समोर येत म्हणून सांगायला. तुम्ही समोर आहात, मग संसारातच आम्ही रमणार, परमार्थ दुय्यम असेल, आपण संपलो, भिकारी पण अंगी येईल असं भगवंतानी सांगितलंय. तू जाणतायस हे दयाळू पण इथे योग्य नाहीस. हे असती पै कीर्तीशी नाश आणि कीर्तीचा नाश करणारी आहे आणि तुला परलोक प्राप्ती देखील त्याच्यामुळे होणार नाही. संसार तुम्ही श्रेष्ठ मानाल, अध्यात्म दुय्यम मानाल, तर परलोकीचं तर संपलं, संसारही संपला असा अर्थ घ्या ज्ञानेश्वरीचा. 3रा श्लोक 2रा अध्याय. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते, क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. हे पार्था, असा दुबळेपणा येऊ देऊ नकोस. हे मनबुद्धीचे दौर्बल्य तुझ्यात योग्य नाही. हे शत्रू तापणा, हृदयाचे नीच दुबळेपण टाकून उठ. ढिले नको हृदय तुझे, तुझ मुळी नहे साजे, बुळे हृदय सोडून धैर्य उठ पारण. मनोनी शोक न करी तू पुरता धीर धरी, हे शोचता वेरी पंडू कुमरा. म्हणून तू शोक करू नकोस, पुरता धीर धर. त्या गोतावळ्याचा खेद मनबुद्धीतून काढून टाक. आपलं असंच होतं, अनेक संसाराच्या दुःखाच्या याच्याने आपण होरपळलो की गळून जातो. आपली क्षमताही संपते, अध्यात्मही दगा देतं, दैवी शक्ती साथ देत नाही. अशा वेळेस दुबळे पण येतं. भगवान अर्जुनाला सांगतायत तसं ज्ञानेश्वरही आपल्याला सांगतायत. आपणही असे दुबळे झालो संसारी लोक. एखादा रोग झाला, बीपी, डायबिटीस काही, अरे बाप कसं काय व्हावं. आपल्याकडे देसाई मोरेंचा डायबिटीस गेला हिमतीनं उभा राहिल्यानंतर. आज 4-5 महिने झाले असतील, गोळ्या बंद आहेत का? देसाई मोरे चालू झाल्या थोड्या, काहीतरी बिघडलं पुन्हा. 3-4 महिने गोळ्या बंद झाल्या होत्या, पुन्हा चालू झाल्या कारण आम्ही दुबळे झालो. ज्या वेळेस दुबळे पण आलं, ती शक्ती दगात देते.